ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कालपासून बहुचर्चित एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याच्या तोडकामाला देखील सुरुवात झालेली आहे। आता मी सध्या एल्फिन्स्टन पुलावरच आहे आणि या ठिकाणी संपूर्ण एल्फिन्स्टन पुलावरती जे आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आले। सुरुवातीचा भाग काही पाडण्यात आलेला आहे। ग्रीन पडदा देखील ह्या संपूर्ण एल्फिन्स्टन पुलावरती लावण्यात आलेला आहे। जरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला तरी देखील नागरिकांची जे स्थानकावरती म्हणजे प्रभादेवी आणि परळ स्थानकावरती जे नागरिक येतात ह्या नागरिकांची रहदारी अजून देखील ह्या एल्फिन्स्टन पुलावरतून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा महत्त्वपूर्ण हा एल्फिन्स्टन पूल होता आणि त्यासोबतच नागरिकांना देखील चालण्यासाठी हा एल्फिन्स्टन पूल जो अत्यंत महत्त्वपूर्ण होता। वाहतुकीसाठी जरी बंद झाला असला तरी देखील अजून स्थानकावरून वरळीच्या दिशेने अथवा प्रभादेवीच्या दिशेने जाणारी नागरिक जे आहेत ते त्यांची रहदारी या पुलावरून अजून देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ग्रीन पडदा हिरवा कलरचा पडदा जो आहे तो बंद असल्यामुळे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिसांकडून बॅरिकेटिंग देखील करण्यात आलेलं आहे। तरी देखील अनेक नागरिक येताना जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यामुळे हा पूल किती महत्त्वपूर्ण नागरिकांसाठी होता हे याच्या माध्यमातून अधोरेखित होत असल्याला आपल्याला पाहायला मिळते। एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यामुळे एसटीची वाहतूक सेवा जी आहे ते दुसऱ्या मार्गे वळवण्यात आलेली आहे। त्याचसोबतच बेस्टचे मार्ग देखील जे आहेत ते मार्ग बदलण्यात आलेले आहेत। कारण की परळवरून येणाऱ्या बेस्ट असतील अथवा एसटी असेल ह्या एसटीचे मार्ग जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये बेस्ट मार्ग क्रमांक 168, 117, 201 आणि 162 अशा अनेक बेस्टच्या वाहतुकीचे मार्ग जे आहेत ते मार्ग देखील बदलण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे नागरिकांना याचा देखील त्रास सहन करावा लागणार आहे। कारण की एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यामुळे दादर टीटीचा पूल त्याचसोबतच करी रोडचा पूल आणि चिंचपोकळीचा पूल हे वापरण्याचं आव्हान जे आहे ते मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। परंतु पूल जरी वाहतुकीसाठी बंद झाला असला, बांधकाम जरी ह्या पुलाचं सुरू झालं असलं तरी देखील येणाऱ्या नागरिकांची रहदारी जी आहे ती रहदारी अजून सुरू आहे। कारण की प्रभादेवीचं रेल्वे स्टेशन असेल अथवा परळचं रेल्वे स्टेशन असेल ते एकाच ठिकाणी आहे, मध्य रेल्वेचं आणि पश्चिम रेल्वेचं, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते आणि या नागरिकांची गर्दी असलेले नागरिक जे आहेत ते वरळी प्रभादेवी आणि परळच्या दिशेने चालत जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे वाहतुकीसाठी जरी बंद झाला असला तरी नागरिकांची रहदारी देखील अजून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।